तर मित्रांनो, शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी नवीन घटक घेऊन आपण आलेलो भारताचे क्षेत्रफळ. हा भारताचा नकाशा आहे आणि त्याच्यामध्येच लिहिलेलं आहे. तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे? 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे आहे. तर भारताचे क्षेत्रफळ हे पाकिस्तानपेक्षा 4 पट मोठे आहे. त्याचबरोबर जपानपेक्षा 8 पट मोठे. त्याचबरोबर पृथ्वीची 0.57% जागा व्यापलेली आहे. पृथ्वीची 0.57% जागा व्यापलेली आहे आणि जगाच्या क्षेत्रफळापैकी 2.42% एवढी जागा भारताने व्यापलेली आहे. तर पहिले जे देश आहेत कोणते? क्या ची अ ग्रा आणि शेवटी भा. 1 नंबर र म्हणजे रशिया, 2 नंबर क्या म्हणजे कॅनडा, हा 2 नंबर आहे क्षेत्रफळामध्ये. सी म्हणजे चीन, चीनचा क्रमांक जगामध्ये 3रा आहे. अ म्हणजे अमेरिका, अमेरिकेचं क्षेत्रफळ हे 4थ्या नंबरचं आहे जगामध्ये. ब्रा म्हणजे ब्राझील, मी इथून या भागामध्ये ब्राझील दाखवतो कारण भारताच्या या भागामध्ये म्हणजे आग्नेय भागामध्ये ब्राझील देश आढळतो आपल्याला. ब्राझीलचा क्रमांक आहे 5वा क्षेत्रफळामध्ये. ऑ म्हणजे ऑस्ट्रेलिया, चा क्रमांक 6वा आहे जगामध्ये आणि 7वा क्रमांक आहे भारताचा. 7वा क्रमांक आहे क्षेत्रफळामध्ये. भारत हा 7वा आहे क्षेत्रफळ. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण भारताचं क्षेत्रफळ जगाच्या मानाने कितव्या क्रमांकावर आहे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता भारताचं क्षेत्रफळ आशिया खंडात 3रा क्रमांक आहे आणि ते आहे 13.57% इतकं भूभाग हा भारताने व्यापलेला आहे. आणि आशिया खंडात 3ऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळ या ठिकाणी भारताचं आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे.
त्याचबरोबर दक्षिण आशियात, आता आशिया खंडात आणि दक्षिण आशियात दक्षिण आशियामध्ये 73.2% क्षेत्रफळ या ठिकाणी भारताने व्यापलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण क्षेत्रफळ, भारताचं क्षेत्रफळ आणि जगाच्या मानाने काय आहे हे या ठिकाणी म्हणजे साधारण पाकिस्तानच्या 4 पट, जपानच्या 8 पट, त्याचबरोबर जगामध्ये भारताचा 7वा क्रमांक आहे. जसे जगातले आपण देश पाहिले, र म्हणजे रशिया, क्या म्हणजे कॅनडा, ची म्हणजे चीन, अ म्हणजे अमेरिका, ब्रा म्हणजे ब्राझील, अ म्हणजे ऑस्ट्रेलिया, भा म्हणजे भारत. या ठिकाणी आपण 7व्या क्रमांकावर आहोत हे आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी नकाशाच्या माध्यमातून भारताचं क्षेत्रफळ जे आहे ते कितव्या क्रमांकावर आणि कशा पद्धतीने आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं. तर हा जनरल व्हिडिओ म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी देतो. म्हणजे नकाशाच्या माध्यमातून जर आपण अभ्यास केला तर कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती समजून घेतं आणि ही माहिती जी आहे ती कधी विसरणार नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. त्याच्यामुळं नकाशा समजून घेणं, नकाशा पाठ असणं अतिशय गरजेचं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद.